मराठी, ते धडक ते धडक. विटेकरांनो, फक्त तुमच्यासाठी श्री सिद्धिविनायकची सर्वात स्वस्त अत्याधुनिक कार्डियक ॲम्ब्युलन्स, अनुभवी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या उपस्थितीत 24 तास उपलब्ध. सांगली आणि कराडसाठी केवळ 6,000 तर कोल्हापूरसाठी केवळ 9,000 रुपयात कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. विटेकरांनो, सर्वात स्वस्त ॲम्ब्युलन्स सेवेसाठी स्क्रीनवरील नंबर आत्ताच सेव्ह करा. कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. ईश्वरपुरातील भरवस्तीत असणाऱ्या उरण परिसरात बिबट्या आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ईश्वरपूर शंभूआप्पा मठ परिसरात सकाळी 9च्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातलाय. यावेळी वन विभागाच्या पथकाला हुलकावणी देत बिबट्याने मोठा थरार केलाय. परंतु बिबट्याला पकडण्यासाठीचे वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न अखेर यशस्वी झालेत. 5 ते 6 तासांच्या मोठ्या आणि थरारक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलंय. या संपूर्ण प्रकारामुळे ईश्वरपूर परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. ईश्वरपूर शंभूआप्पा मठ परिसरात आज सोमवारी सकाळी 9च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. ईश्वरपूर शहरातील भरवस्तीत असणाऱ्या उरण परिसरात बिबट्या आल्याने मोठी खळबळ उडाली. वन पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. 5 ते 6 तासांच्या मोठ्या आणि थरारक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. इंजेक्शन देऊन बिबट्याला ताब्यात घेण्यात यश आल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती अशी की उरण येथील माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या घराजवळ परिसरात अचानक बिबट्याचे दर्शन झाले. यानंतर सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर पिंजरा गाडी घेऊन वन विभागाचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. विजय पाटील यांच्या घर परिसरात बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला. यावेळी चपळ असणाऱ्या बिबट्याने वन विभागाच्या पथकाला हुलकावणी देत पळ काढला. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर वन विभागाच्या पथकाकडून सापळा लावून बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा टाईट करण्यात आली. त्यानुसार बिबट्याला घेराव घालून त्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावली. अखेर 5 ते 6 तासांच्या मोठ्या आणि थरारक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक राजवर्धन पाटील, सतेश पाटील, स्वरूप मोरे, शहाजी पाटील, संदीप पाटील, शैलेश पाटील, सुमित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत वन विभागाच्या पथकाला सहकार्य केले. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.